नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहीण योजनेसंदर्भातली एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। बघा मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो महिला महिन्याला 1500 रुपयांचा लाभ मिळत आहेत। परंतु मित्रांनो, राज्य सरकारने याच्यामध्ये खरोखरच जे पात्र महिला आहेत त्यांच्यासाठी त्यांच्यापर्यंत हा लाभ कसा पोहोचेल त्यासाठी राज्य सरकारने एक अट याच्यामध्ये घातली होती आणि ती अट होती ई-केवायसीची। मग मित्रांनो, आता ही ई-केवायसीची अट जी होती त्याची अंतिम मुदत ही 31 डिसेंबर 2025 पर्यंत होती। मित्रांनो, बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी ई-केवायसीची अट पूर्ण केली, परंतु त्यांच्या खात्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे देखील जमा झालेले नाहीत। मग याचं कारण काय आहे? या महिलांचा हप्ता का बंद झाला? ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेणार आहोत। तर मित्रांनो बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभात अडथळे निर्माण झालेले आहेत आणि तो अडथळा आता दूर करण्यासाठी तुम्हाला फक्त एक कॉल करावा लागणार आहे आणि हा एक कॉल तुमचे संपूर्ण जे आहे अडथळे आहेत ते दूर करू शकतो। आता ही माहिती कोण दिली? तर मित्रांनो, अदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे की ज्या लाडक्या बहिणींना जे हप्ते मिळालेले नाहीत त्यांना फक्त एक कॉल करावा लागणार आहे आणि त्या कॉल केल्यानंतर त्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवले जातील। तर मित्रांनो, कोणत्या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे, अदिती तटकरे यांचं काय म्हणणं आहे, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज घेऊन येत असतो। तर चला, जास्त वेळ न घेता आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा चुकीची माहिती देऊन लाभ घेणाऱ्या वगळण्यासाठी सरकारने ई-केवायसी केली, मात्र या प्रक्रियेत अनेक महिलांकडून चुका झाल्या आणि त्यांना मिळणारे पैसे बंद झाले। राज्यभरात महिलांकडून तक्रारी वाढल्यानंतर राज्य सरकारने उपाययोजना सुरू केल्या आहेत। मित्रांनो, त्यात आता महिलांना तातडीने शंका निरसन करता यावे आणि त्यांच्या तक्रारींची नोंद व्हावी म्हणून एक हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आला आहे। त्यामुळे एका कॉलवर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींचे प्रश्न सुटणार आहेत। राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी हेल्पलाईन नंबरबद्दलची माहिती दिली। अदिती तटकरे म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया करत असताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्याने लाभ स्थगित झाल्याच्या काही तक्रारी विभागास प्राप्त झाल्या आहेत। तक्रार असेल तर मित्रांनो, आता तुम्हाला 181 नंबरवर कॉल करावा लागेल। अदिती तटकरेंनी या संदर्भात केल्या गेलेल्या उपाययोजनेची माहिती दिली व या योजनेशी संबंधित इतरही तक्रारींचे शंकांचे फोन कॉलवर निवारण करण्यासाठी 181 या महिला व हेल्पलाईन नंबरवर मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे। याबाबत संबंधित कॉल ऑपरेटर्सना योग्य ते प्रशिक्षणही देण्यात आले आहेत। योजनेशी संबंधित सर्व तक्रारींचे व शंकांचे निरसन 181 या हेल्पलाईन नंबरवरून करण्यात येणार आहे, असे अदिती तटकरे यांनी सांगितले। मित्रांनो, लाभार्थी महिलांकडून ई-केवायसीमध्ये चुका झाल्याच्या तक्रारी ठिकठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्या। त्याची दखल घेत महिला व बाल विकास विभागाने प्रत्यक्ष पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे। अदिती तटकरे यांनी सांगितले की काही कारणास्तव ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे, म्हणूनच योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकेमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे जर तुमची ई-केवायसीची प्रक्रिया चुकली असेल तर तुम्हाला आता हा दिलेल्या नंबरवरती कॉल करावा लागेल किंवा तुमच्या गावातील अंगणवाडीमध्ये जाऊन अंगणवाडीच्या सेविकेकडे तुम्हाला तुमचं प्रश्न उपस्थित करावा लागणार आहे। मग त्यानंतरची सगळी माहिती तुम्हाला ते सविस्तर सांगतील। अपेक्षा करतो माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।